एक स्पेशल पॅसेज सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनासाठी ईस्टर्न फ्रीवे वरती तयार करून दिलेला आहे. आत्ताची सगळ्यात मोठी आणि ब्रेकिंग बातमी अशी आहे, आज रात्री 12 वाजल्यापासून ईस्टर्न फ्रीवे वाशीकडून मुंबईच्या दिशेनं सगळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आलेली आहे. मराठा समाजाच्या मोर्चासाठी किंवा आंदोलनासाठी जी गर्दी होणार आहे त्यासाठी हा ईस्टर्न फ्री एक्सप्रेसवे बंद करण्यात आलेला आहे आणि तो पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आला आहे. हे माहिती नाहीये की किती लोक ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतलेला असावा, आंदोलकांनी ह्याच मार्गाचा वापर करावा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांचं आहे. फक्त अडचण एवढीच आहे की जे आंदोलक मुंबईमध्येच पहिल्यांदा आलेत किंवा जे आंदोलक छोट्या छोट्या गावातून आलेले उत्सुकतेपोटी हे आंदोलक मुंबईच्या इतर रस्त्यावरती पण जाण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे सरकारने जरी हा पॅसेज करून दिलेला असला तरी मुंबईमध्ये उद्या कमालीचं वेगळं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळू शकतं. 1, 2 सरकार या आंदोलनाला कुठेही थांबवण्याच्या भूमिकेमध्ये नाही. अर्थात तसं सरकार करू शकतं का एवढ्या मोठ्या संख्याबळावरती, हाही प्रश्न आहे आणि त्यामुळे हळूहळू सरकारसमोरचे जे मर्यादित पर्याय आहेत त्या पर्यायाचा वापर सरकार करत आहे. मला कधी कधी असं वाटतं की एक स्टँडस्टील सारखी पोझिशन येऊन जाईल की आंदोलन टोकाला जात आहे तरी सुद्धा सरकारच्या हातात फारसं काही नाहीये, असं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळू शकतं.